काल दिवसभर महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये चांगला पाऊस झाला, मात्र आज हा पाऊस जो आहे तोच पूर्णतः थांबलेला आहे। याला कारणं काय आहेत किंवा यावरून खूप आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। हवामान खात्याचेही वेगवेगळे मीम्स व्हायरल होत आहेत। मात्र कालचा पाऊस खूप मोठ्या प्रमाणात मुंबई, कोकण आणि पुण्यासह इतर भागातही झाला। हा कशा प्रकारचा होता किंवा आत्ता पाऊस कसा राहील यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर मेधा खोले मॅडम आहेत। मॅम, कालच्या पावसाकडे खरं तर खूप मोठ्या प्रमाणात पाऊस अनेक भागामध्ये झाला, कोकण मुंबईमध्ये झाला, पुण्यासह झाला, मात्र आज दिवसभरात पूर्णतः पाऊस थांबलेला आहे। आज सकाळी 8:30 वाजता संपलेल्या 24 तासात 9 जुलैला आपल्याला असं दिसून येतं की कोकण किनारपट्टीमध्ये सर्वदूर पाऊस झाला आहे आणि 24 तासात 200 मिलीमीटरपेक्षा पाऊस होणं, ज्याला एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल म्हटलं जातं किंवा अतिवृष्टी सदृश पाऊस, असा कोकणात 4 ठिकाणी अशा ठिकाणी पावसाची नोंद झालेली आहे। आणि ज्याला हेवी रेनफॉल म्हणतो किंवा 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस 24 तासात होणं, अशा पद्धतीचा 38 ठिकाणी कोकणात आपल्याला आज नोंद झालेली दिसते। आणि कोकणात सर्वदूर म्हणजे अगदी उत्तर कोकणपासून म्हणजे मुंबईपासून ते आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगड, बरेच गुहागर, दापोली, अशा हर्णई, अशा अनेक ठिकाणी आपल्याला दिसतंय की 150 मिलीमीटरपेक्षा 24 तासात पाऊस झालेला आहे। आणि हा असा पाऊस होण्याचं मुख्य याला कारण असं होतं की पश्चिम किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा अतिशय सक्रिय आहे आणि त्याच्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसून येतोय आणि त्याचा परिपाक म्हणून अशा पद्धतीचा पाऊस कोकणात दिसून आला। त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राचा जो घाट विभाग आहे पश्चिमेकडचा, लोणावळा, ताम्हिणी, कर्जत, हा पनवेल, हा जो सगळा भाग आहे आणखीन इकडचा, त्या भागामध्ये सुद्धा आपल्याला असं दिसून येतं की मुसळधार पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते। बाकी पुणे जिल्ह्याचा आणि मध्य महाराष्ट्राचा जो पूर्वेकडचा भाग आहे तिथे मात्र पावसाचं प्रमाण आहे किंवा त्याची तीव्रता कमी दिसून आली, पण मध्यम स्वरूपाचा पण सर्वदूर असा पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे। खरं तर काल पाऊस होता, त्यामुळे आज अनेक शाळांना सुट्टी दिली। त्याचं खरं तर ते मीम्स वगैरे आले सगळं हवामान खात्यावर होते। त्या रेड अलर्ट आणि याच्या संदर्भात काय सांगाल की पुण्यासाठी होता का किंवा महाराष्ट्रातील अनेक भागासाठी होता का? नाही, आधी जेव्हा हवामानशास्त्र विभागाकडून कुठल्याही पद्धतीचे अलर्ट्स दिले जातात तेव्हा त्याचा अर्थ नीट समजून घेणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं। कारण त्या अंदाजामध्ये किंवा त्या अलर्टमध्ये विशेष करून म्हटलेलं असतं किंवा ते स्पेसिफाय केलेलं असतं की कुठल्या भागासाठी हा अलर्ट दिलेला आहे किंवा कुठल्या काळासाठी हा अलर्ट दिलेला आहे। म्हणजे त्याच्यामुळे टाईम आणि लोकेशन आणि त्याची व्हॅलिडिटी पण दिलेली असते की हा अंदाज दिल्यापासून किती वेळासाठी हा अंदाज आहे, त्याची व्हॅलिडिटी किती वेळापर्यंत आहे किंवा कुठल्या भागात होणार आहे, हे सगळं जर नीट समजून न घेता जर त्या अंदाजांकडे पाहिलं तर मला वाटतं ते बरोबर होणार नाही। आणि हा जो कालचा रेड अलर्ट दिलेला होता तो काल दुपारी देण्यात आलेला होता आणि तो नाऊकास्ट मोडमध्ये दिलेला होता, म्हणजे पुढच्या 3 ते 4 तासामध्ये कशा पद्धतीचा पाऊस होईल किंवा मुसळधार पाऊस होईल याच्यासाठी तो अलर्ट दिलेला होता। आणि तो पुणे शहरासाठी दिलेला नव्हता, तर पुणे जिल्ह्याचा जो घाट विभाग आहे पश्चिमेकडचा, किनारपट्टी कोकण किनारपट्टीला लागून असलेला जो पश्चिम घाट विभाग आहे त्या घाट विभागासाठी दिलेला होता। त्याच्यामुळे हे तिथे अगदी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं होतं की आयसोलेटेड हेवी टू व्हेरी हेवी रेन इन घाट एरियाज ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट। तर अशा पद्धतीने हा रेड अलर्ट आणि तो पुढच्या 3 ते 4 तासांसाठी दिल्यापासून, म्हणजे काल संध्याकाळ ते रात्रीचा सुरुवातीचे काही तास या काळासाठी तो व्हॅलिड होता आणि तशा पद्धतीचा पाऊस झाल्याची नोंद आपल्याला दिसून आलेली आहे। आजचा जर आपण नोंद पावसाची आकडेवारी पाहिली तर त्याच्यामुळे हवामानशास्त्र विभागाने दिलेला रेड अलर्ट चुकीचा होता किंवा त्याचं तसं नाही येते, म्हणजे असं मी इथे सांगू इच्छिते की तो अलर्ट बरोबरच होता आणि ज्या पद्धतीने तो अंदाज किंवा अलर्ट दिलेला होता त्यानुसार पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते आहे। ला निनो आणि एल निनोचा खरं तर आत्ता काय परिणाम होतोय, त्याचा पाऊस कसा असेल त्याच्यानुसार काय? आपल्याला हे माहिती आहे की भारतीय मान्सून जो आहे तो जागतिक पातळीवर सुद्धा अनेक घटकांशी निगडीत असतो आणि त्याच्यापैकी एल निनो आणि ला निना हे जे 2 परस्पर विरोधी घटक आहेत त्यांचा मोठा परिणाम हा भारतीय मान्सूनवर आपल्याला दिसून येतो। तर एल निनो आणि ला निना म्हणजे थोडक्यात सांगायचं तर पॅसिफिक समुद्रामध्ये जर उष्ण पाण्याचे प्रवाह तयार झाले तर त्याला एल निनो असं म्हटलं जातं आणि त्याचा जो एक काउंटर पार्ट असतो की उष्ण पाण्याच्या ऐवजी थंड पाण्याचे प्रवाह तयार झाले तर त्याला ला निना असं म्हटलं जातं। आणि असं एक सर्वसाधारणपणे दिसून आलेलं आहे की जर एल निनो असेल सक्रिय पॅसिफिक समुद्रामध्ये तर त्याचा परिणाम म्हणून भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा मान्सूनचा सरासरीपेक्षा कमी दिसून येतो। म्हणजे 1 to 1 रिलेशन नाही आहे, पण बऱ्याच वर्षांमध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे। आणि त्याच्या उलट जर ला निना सक्रिय असेल म्हणजे थंड पाण्याचे प्रवाह निर्माण झाले पॅसिफिक समुद्रामध्ये तर त्याचा भारतीय हवामानावर चांगला परिणाम होतो किंवा मान्सूनचा पाऊस
पाऊस सरासरीपेक्षा जास्त असतो. तर यावर मागच्या वर्षी असं दिसून आलं की एल निनो हा सक्रिय असल्यामुळे भारतीय उपखंडामध्ये मान्सूनचा पाऊस हा सरासरीपेक्षा कमी दिसून आला. परंतु आत्ताची जी करंट परिस्थिती आपण लक्षात घेतली तर हा एल निनो जो ॲक्टिव्ह होता मागच्या वर्षी तो त्याची तीव्रता कमी होऊन तो आता सध्या न्यूट्रल स्टेजमध्ये आपल्याला दिसून येतो आहे. आणि जी एकूण इंटरनॅशनल स्तरावरची प्रेडिक्शन्स आहेत त्यानुसार ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान हा एल निनोचं रूपांतर लानिनामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि लानिना म्हणजे थंड पाण्याचे प्रभाव हे पॅसिफिक समुद्रामध्ये सक्रिय होतील ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान. आणि त्याचा परिणाम निश्चितच भारतीय मान्सूनवर चांगल्या पद्धतीने होईल. आणि मान्सूनच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्यांमध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा जास्त राहील असा अंदाज आहे. पुढचे 5 ते 6 दिवस कसे असतील महाराष्ट्रातल्या पावसाचे? आत्ता सांगितल्याप्रमाणे कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय आहे कोकण किनारपट्टीलगत आणि त्याचा परिणाम म्हणून पुढचे आठवडाभर हा कोकणात पाऊस कायम राहील, त्याचा जोर कायम राहील. सर्वदूर पाऊस आपल्याला दिसून येईल संपूर्ण कोकण किनारपट्टीत आणि अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची सुद्धा शक्यता आहे. त्याच्या तुलनेत पावसाची तीव्रता ही इंटिरियर महाराष्ट्रामध्ये काहीशी कमी असेल. सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये. पण या तिन्ही उपविभागांपैकी मराठवाड्यात पावसाचं प्रमाण हे तुलनेत कमी असेल. आणि पुन्हा एकदा कोकण किनारपट्टीला लागून असलेले जे घाटाचे भूभाग आहेत पुणे, सातारा, कोल्हापूर या 3 जिल्ह्याचे त्या घाट विभागामध्ये सुद्धा काही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कुणाला काळजी किंवा असे काही ह्याची भीतीचं हे आहे का कुठल्या परिसरामध्ये पाऊस जास्त होऊ शकतो? कारण आपण कोकणातला काल रायगडचा जर एक व्हिडिओ पाहिला तर तो अतिमुसळधार पाऊस होता, तो व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. तर कशा प्रकारे असे ढगफुटीसारखी मी आता सांगितल्याप्रमाणे कोकण विभागांमध्ये पुढचे 6 ते 7 दिवस अशा पद्धतीचा मुसळधार पावसाची शक्यता आहे. ज्या पद्धतीने म्हणजे ढगफुटी सदृश किंवा अतिवृष्टी जर पावसाची अपेक्षित असेल तर त्याचा आत्ता सांगितल्याप्रमाणे नावकास्ट मोडमध्ये त्यावेळी अंदाज दिले जातात की पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये काय होईल. अशा 3 ते 4 तासांसाठी स्पेसिफिक अंदाज दिले जातात आणि ते सगळ्यांनी लक्षात घ्यावेत, ते गांभीर्याने घ्यावेत, त्याचा नीट अर्थ समजून घ्यावा असं माझं एक आवाहन आपल्या माध्यमातून राहील. धन्यवाद. खरं तर पुढचे एक आठवडाभर कोकण महाराष्ट्रातील काही भागामध्ये पाऊस जो आहे तो असणार आहे. कोकणामध्ये जास्त असणार आहे, सर्वदूर महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावरही पाऊस असणार आहे असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय. कॅमेरामन किरण काजरेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, सुन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.